मंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरी न करियाळ साले या संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ तपाची राशी ते जनलोकाशी दाखविले। लक्ष द्या सगळे। न करियाळ सालिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। थोडं लांब धर। सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राने देव शास्त्रांनी हा भाव निवडिला। न करियाळ सालिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। विष्णुपद गया राम नाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या। न करियाळ सालिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। तुका म्हणे मोक्ष देखिल्या कर तत्काळ हाला शंकराचा। न करियाळ सालिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। समचरण सरोजम सांद्र निरांबुदाभं जगन निहित पाणी मंडनम मंडनानां। तरुण तुलसी माला कंधुरम कैंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा। दीन दुर्बलाची देवा। दीन दुर्बलाची देवा। सेवा दीन दुर्बलाची देवा। दीन दुर्बलाची देवा। दीन दुर्बलाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा। दुर्बलाची देवा। घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बलाची देवा। दीन दुर्बलाची देवा। दीन दुर्बलाची देवा। काय माझी वाणी मानेल संतासी रंगो चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। श्री गुरु चरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी। बरण रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी। बुद्धिहीन तनु जाने के सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि
हर हो कलेश विकार श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडबोत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख आता वळदुराग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडबोत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बुबडिया बोला अज्ञाने म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर हे दुःख भाजन मारुती नाद हे दुःख भाजन मारुती नाद सुनला विनती मारोबार पवन सुत विनती मारोबार दुःख भंजन मारुती नाद हे दुःख भंजन मारुती नाद सुनला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सुपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची मुक्ताबाई नमो धन्य पुंडलिका बहुबरी केले निधानानेले पंढरी न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ संगी सेवेकरता निवडलेला अभंग यच्छया व जडजीवांचा उद्धार करण्याकरिता भूतलावर आलेले वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमान योगी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक तसे पारमार्थिक गुरु असणारे विश्ववंद्य विश्वभूषण महाराष्ट्र संत तुकोबर आहे यांचा उत्कृष्ट असा 6 चरणांचा काहीसा बहुतेकांच्या अपरिचित असणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे मनुष्यश्री जीवाच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्या प्राप्तव्याने जीवनामध्ये साधता येते ते प्राप्तव्य अर्थात जेणे हे विश्व निर्मिले जगाचा निर्माता असणारा भगवान परमात्मा जो सुखादुःखाला कारणीभूत असतो. लक्ष द्या कीर्तनामध्ये माझ्याकडे बघा. जो आपल्या जीवनामध्ये चढ उताराचे दिवस आणतो सुखाचे दुःखाचे दिवस आणतो तो परमात्मा आपलासा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न असावा. तू मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग तू माझा झाला पाहिजे असा जीवनामध्ये अट्टास असावा. आणि तो आपला असा झाल्याशिवाय तेने विन जीवा सुख नोही आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोही त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुख होऊ शकत नाही. संत महात्म्यांना सर्वांना सांगितलं जीवनामध्ये प्राप्तीसाठी काही साधना कराव्या लागतात. मग त्या साधना कलियुगामध्ये शक्य आहेत का या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तर आपल्याला नंतर पाहिजे अभंगाला स्पर्श करत असताना. परंतु आरंभ करण्याच्या पूर्वी
थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, अकारण कारण करुणा उरून आले भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवकृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय अनंत कृपाविभूषित वित्राग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत समर्थ श्री गुरु दादासाहेबांच्या आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय पूज्यश्री श्री गुरु गुंडा महाराज सांदेगावकर महाराजांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तिपरायण ग्रामदैवत असणारे श्री आपले गोविंदजी महाराज भिंगोलीकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने समापन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा, गाव छोटं जरी असलं तरी आनंद मोठा आहे गावाच्या मनामधला, असा असणारा हा आपल्या गावाचा सोहळा आणि त्यातील ही आजची 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा. सर्व सप्ताहाचे आयोजन करते भजनी मंडळ, परमार्थप्रेमी मंडळी, सर्व तरुण मंडळी यांच्या आग्रहाने प्रेमाने माझ्यावरती अगदी बंधुवत प्रेम करणारे आपल्याच गावचे असणारे सर्व तरुण मंडळी, यामध्ये हरिभक्तिपरायण तुकाराम भाऊ पंचाळ असतील, माधव भाऊ असतील, विठ्ठलराव असतील आणि आमचे हरिभक्तिपरायण पुंडलिक काका असतील, या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेलं तुमचं गावकऱ्यांचं आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण. त्या योगे तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा झालेला आज मला लाभ, याबद्दल मी माझं परमभाग्य समजेन. आजच्या या कीर्तनामध्ये तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध ऋषितुल्य श्रोतृवर्ग मंडळी, सर्व माता मौल्या, तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होईल. तुम्ही सर्वांना समोर बसून कीर्तन ऐकावं. विशेषत्वानं उपस्थित असणारे आपल्या शारीरिक प्रतिकूलतेमध्ये सुद्धा परमार्थासाठी अनुकूलता निर्माण करणारे माझे स्नेह हरिभक्तिपरायण व्यंकटजी माने महाराजही उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझ्यासोबत आलेले दत्तकृपा ध्यानाश्रम आमची कानडी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव येथील हरिभक्तिपरायण मंगेश भाऊ सस्ते, त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होईल. या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे हरिभक्तिपरायण अशोकजी महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होईल. मृदंगाचार्य आमचे हरिभक्तिपरायण बालाजी महाराज, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होईल. सावळीहून आमचे विठ्ठलबुवा आले आणि मारुतीबुवा आले, म्हणजे सगळी सावळी आली आहे सारखं झालं आहे की नाही. मारुतीबुवा आहेत, योगेश आहे, पुन्हा आपल्या सावकाराच गाव कोणतं कोणचं मला नाव नीट घ्या येत ना बरं तुमच्या गावची. कटक कसलं घ्या, इट घ्या बरं, इट घ्यायचे सावकार आहेत. सर्वजण मंडळी, गावातील सर्व तरुण मंडळी, भजनी मंडळ, तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही मृदंग वाजवा, या सर्वांना बसून ऐकावं, तुम्ही सर्वांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं, एवढा अधिकार माझा नाही. मात्र एक आहे, दास मी दुर्बळ वैष्णवांचा, नोहे भाऊ श्रुत नोहे ज्ञानशील, श्रुत नोहे श्रुत नोहे ज्ञानशील, श्रुत नोहे दास मी दुर्बळ वैष्णवांचा, नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. मी आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु धोंडोपंतजी दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर, श्री गुरु दादासाहेबांच्या फडामध्ये एक झाडपूस करणारा विद्यार्थी आहे. दादासाहेबांच्या फडामध्ये झाडपूस करता करता जे संतांचं उच्चिष्ट माझ्या पदरामध्ये पडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, जरी तुमचं आमचं अंतर व्यावहारिक दृष्टिकोनातून लांबचं असलं तरी पारमार्थिक दृष्टिकोनातून अंतर खूप कमी आहे आपलं, बरोबर आहे की नाही. आपण सगळे दादासाहेबाची लेकरं आहोत, त्यामुळं जरी असं व्यावहारिक अंतर जास्त वाटत असेल तरी पारमार्थिक अंतर जास्त ठेवण्याची काही गरज नाही. आपण सगळे एका परिवारातील आहोत, आपण सर्व श्री गुरु दादासाहेबांचे लेकरं आहोत. दादासाहेबांच्या छायाछत्राखाली आपण परमार्थाची वाटचाल करणार आहोत. म्हणून ऐका, लक्ष द्या. आजचा अभंग अगदी सोपा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी वर्गीकरण करायला गेलं अभंगाचं. नतुसिंग बाबांना अभंग गाथेचं वर्गीकरण केलं. तसं पाहायला गेलं तर लक्ष द्या, फडकऱ्यांच्या निष्ठा खूप महान असतात. आता मी नेहमी करता पुंडलिक रायाचं महत्त्व सांगणारा अभंग घेतो, कारण का, श्री गुरु दादासाहेबांवरती
पुंडलिकरायाची अगाध निष्ठा होती. लक्ष देऊन कीर्तन ऐका 5 मिनिटं. आपल्या फडकरी परंपरा आपण जर सर्वांना पाहिल्या गेल्या तर पुंडलिकरायाला सामोरं गेल्याशिवाय कोणत्याही फडकऱ्याची नगर प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी निष्ठेने सांभाळतात ते फडकरीच असतात. परंतु फक्त वास्कर परंपरेमध्ये पुंडलिकरायाच्या समोरून जात नाहीत, ते पाठीमागून जातात. याला कारण काय आहे तर पुंडलिकरायाची पुण्यतिथी आपल्या परंपरेने वास्करांच्या घराण्यामध्ये होते अशी मी मोठ्यांकडून ऐकलं, आपल्या फडावरच्या ज्येष्ठ मंडळींकडून. लक्ष देऊन कीर्तन ऐका. आणि मग ते गोष्ट अशी झाली, दररोज दादासाहेबांना नित्यक्रम काय करावा, चंद्रभागेचं स्नान करावं, पांडुरंगाच्या दर्शनाला जावं आणि आल्याच्या नंतर एका लुळ्या पांगळ्या माणसाला महाद्वारामध्ये पडलेल्या दादांना विचारावं काय निरोप आहे आज मालकाचा. त्यांना क्षेमकुशल काही सांगायचं दररोज दादासाहेबांना. पण एके दिवशी दादासाहेबांना त्यांना सांगितलं की मालकाचा निरोप तुम्हाला असा आहे का पुंडलिकरायाची पुण्यतिथी तुम्ही घाला. परंपरेने वास्कर पुण्यतिथी घालत असताना मांडीना स्वतंत्र फड अंगा येईल अहंता वाढ हे का म्हणण्यापुरतंय का, आपण स्वतंत्र का करावं असा काहीसा प्रश्न दादासाहेबाच्या अंतःकरणाला पडला. परंतु मालकाचा निरोप असल्यामुळे आज्ञा शिरसावंदे म्हणून दादासाहेबांना पुंडलिकरायाच्या पुण्यतिथीचा उत्सव सुरू झाला. इकडं वास्कराच्या वाड्यात पुंडलिकरायाच्या पुण्यतिथीचं भजन उभं राहिलं, इकडं दादासाहेबाच्या वाड्यात उभं राहिलं. इकडं पंक्ती बसल्या, इकडं पंक्ती बसल्या. वारकऱ्यांची भांडणं का थोडीच काट्याकुराड्याची होणार आहेत. झाल्याच्या नंतर थोडं विचारपूस झाली, तुम्ही नेमका काय सोहळा साजरा केला पुंडलिकरायाची पुण्यतिथी, का बरं असं केलं तुम्ही, वेगळं का करण्याचा प्रयत्न केला. दादासाहेब मागं हटत नाहीत, वास्कराची परंपरा ते कशी सोडतील. वाद विकोपाला गेला. सगळी पारमार्थातील ज्येष्ठ मंडळी एकत्र आली यातून तोडगा काढण्यासाठी. तोडगा काय निघेना. दादासाहेब म्हणतात मी घालणार, वास्कर परंपरा असल्यामुळे ते सोडत नाहीत. त्यापेक्षा म्हणले आता आपण सगळे हातबल झालो, एक काम करू, हा वादच पुंडलिकरायाकडे घेऊन जाऊ, ज्याच्यासाठी निर्माण झालाय त्याच्याकडेच घेऊन जाऊ. वास्कराचा मान पहिल्यांदा आहे, वास्करानं पहिल्यांदा पुंडलिकरायाला फुल लावावं. जर वास्करांच्या पदरात फुल पडलं पुन्हा दादासाहेबांना फुल लावायचं नाही. वास्करानं फुल लावलं, फुल पडलं नाही, सुकून गेलं. पण दादासाहेबांना फुल लावलेलं दादासाहेबांच्या पदरामध्ये पडलं. मग आता ऐका, वास्करांना पुंडलिकरायाची पुण्यतिथी घालणं बंद करून टाकलं आणि परंपरेनं पुन्हा ती पुण्यतिथी कोणाकडे आली तर श्री गुरु दादासाहेबांकडे आली. मग आता ऐका, याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे मग की अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी रेखिलिया. पुंडलिकरायाला बघितल्याशिवाय सगळ्या संतांचं दर्शन घेतल्याचं फल प्राप्त होत नाही. मग आता ऐका, कोणत्याही फड परंपरेमध्ये सामोरं गेल्याशिवाय पुंडलिकरायाला प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. मग वास्कर परंपरेमध्ये असा नियम पडला का आपल्या सेवेनं पुंडलिकराय संतुष्ट जर होत नसतील तर आपण त्यांच्या समोर का जावं. आदरयुक्त नकार या भावनेतून आदरामुळं पुंडलिकरायाच्या समोर झाले. आता मी जास्त कथाभाग सांगणार नाही कारण वेळ कमी आपल्याकडं, मला फक्त 2च मिनिटात सांगायचं आहे. मग ज्या वेळेला दादासाहेबांच्या आस्ती गोळा करायच्या होत्या, राख सावडताना, राख सावडायचीच म्हणतात तुमच्याकडे, हां, राख सावडताना आस्ती गोळा करायच्या होत्या. आस्ती गोळा करत असताना बरं का, आस्ती गोळा करत असताना दादासाहेबांच्या त्या राखेमध्ये दादासाहेबाची एकही आस्ती सापडली नाही. मग सापडलं काय, दादासाहेबांच्या गळ्यातली तुळशीची माळ आणि अंत्ययात्रेच्या वेळेला घातलेला फुलाचा हार, या 2 गोष्टी सापडल्या. आणि म्हणून आज आपल्या समाधीमध्ये श्री गुरु दादासाहेबाच्या फडामध्ये जर काय घातलं असेल तर ती गळ्यातली तुळशीची माळ दादासाहेबाच्या आणि तो अंत्यसंस्काराच्या वेळेला घातलेला फुलाचा हार. मग लक्ष द्या कीर्तनामध्ये, मग जर माणसाच्या आस्ती सापडत नाहीत मग तुळशीची माळ राहते का, गळ्यातला फुलाचा हार राहू शकतो का, नाही. जसं जगद्गुरु तुकोबरायच्या प्रत्येक शब्दावरती दादासाहेबाची अगाध निष्ठा होती. तुकोबराय जसे सदेह वैकुंठाला गेले तसे श्री गुरु दादासाहेबांना सुद्धा आपला देह त्या चितेमध्ये न ठेवता सदेह वैकुंठाला गेले असा भाव आपल्या फड परंपरेचा असल्यामुळे बरं का. आणि पुंडलिकरायानं ते परब्रह्म विटेवरती उभा केल्यामुळे पुंडलिकरायाची अगाध निष्ठा दादासाहेबांवरती असल्यामुळे मी आजचा अभंग पुंडलिकरायाच्या भक्तीचं महत्त्व सांगणारा घेतलेला आहे. लक्ष द्या आता कीर्तनामध्ये. पुंडलिकरायाला धन्यता देणारा अभंग आहे. या अभंगामध्ये पंढरी महात्म्य पण आहे. या अभंगामध्ये देवाचं वर्णन पण आहे. या अभंगामध्ये भक्ताला श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्याची ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या अभंगामध्ये सर्वच काही आहे म्हणून हा निवडक अभंग आहे, याला कोणत्याच चौकटीत घालता येत नाही. म्हणून आता लक्ष द्या, हा अभंग असा आहे का या अभंगातून आपल्याला
व्यावहारिकता आपल्याला खूप महत्वानं प्राकर्षानं समोर येते. कलियुगामध्ये भगवान परमात्मा आपलासा झाला का आपण सुखी होतो. मी तुम्हाला पूर्वपक्ष करत असताना सांगितलं, लक्ष द्या आता कीर्तनामध्ये. तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी शास्त्रानं अनेक प्रक्रिया सांगितल्या. जप, तप, अनुष्ठान, ध्यान, धारणा, प्राणायाम, आसन, मुद्रा, अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या. मग या गोष्टी करत असताना कलियुगामध्ये या गोष्टी शक्य आहेत का? नाही ना. आणि महाराजांना एका ठिकाणी सांगितलं आपल्याला की अवघ्या वाटा झाल्या क्षीण. आलं लक्षामध्ये कीर्तन? कलीन गडे साधन. या कलियुगामध्ये अशा साधना घडणं शक्य नाही. म्हणून महाराजांना एका ठिकाणी सांगितलं, जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. एक लक्षात ठेवा, कुठंही जायची गरज नाही. जप, तप, ध्यान, धारणा, प्राणायाम या गोष्टी जर तुम्ही कलियुगामध्ये केल्या संसारिकानं, तर तू महाराजांना सांगितलं, करिता जप तपे काम क्रोध खवळती. तुम्ही जर जप तप करत बसलात तर तुमचे काय होतील? काम क्रोध हे विकार खवळल्याशिवाय राहणार नाही. किंवा योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिशेल वाटा भागाला. योग याग विधी येणे नोरे सिद्धी, 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 योग याग विधी येणे नोरे सिद्धी. वायाची उपाधी तप धरी वायाची उपाधी तप धरी, वायाची उपाधी तप धरी वायाची उपाधी तप धरी. हरि मुख मना, 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 हरि मुख मना. योग याग सिद्धी वा योग याग सिद्धी, वायाची उपाधी, वायाची उपाधी तप धर्म, योग याग विधी वायाची उपाधी, वायाची उपाधी तप धर्म. योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाचे उपाधी दंभ धर्म. हरिपटामध्ये आपल्याला मौलीनं सांगितलं या गोष्टी करायची गरज नाही. मग कलियुगामध्ये काय करायचं? लक्ष द्या बरं का कीर्तनामध्ये सगळेजण. मग कलियुगामध्ये काय करायचं? शीर्षक दिले बघा आपल्या पत्रिकेवरती, कलियुगा माझी तेने नारायण देईल भेटी. बरं का? मग नारायण कलियुगामध्ये कशाना भेटेल? तर कीर्तनानं भेटेल. कीर्तनानं कसा भेटेल बुवा देव? तर लक्ष द्या, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. माणसाच्या अज्ञानावरती मात करण्यासाठी, अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दीप लावणं गरजेचं असतं. मग कीर्तनामध्ये काय होतं? तर ज्ञान प्राप्त होतं. आमचे श्री गुरु भाऊ आम्हाला सांगायचे, महाराज भाऊ म्हणायचे, माणसानं जीवनामध्ये धन कमवलं तर माणसाचं दारिद्र्य दूर होतं, पण माणसानं ज्ञान कमवलं तर माणसाचं दुःख दूर होतं. मग बुवा माणसानं दारिद्र्य दूर करावं का दुःख दूर करावं? काय दूर करावं? दुःख दूर करावं. मग दुःख दूर करण्यासाठी जर काही कामाला येत असेल तर धन कामाला येत नाही, तर ज्ञान कामाला येतं. आणि ते ज्ञान बरं का, ते ज्ञान कुठं मिळतं? तर कीर्तनामध्ये मिळतं.
म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, या ज्ञानानं भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. मग ते ज्ञान कसं आहे तर लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात का जीवनामध्ये भगवान परमात्मा धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ शास्त्रानं सांगितले. त्यातल्या 3ऱ्या क्रमांकाचा पुरुषार्थ म्हणजे काम बरं का. अर्थ म्हणजे 2 क्रमांक, 2ऱ्या क्रमांकाचा अर्थ म्हणजे पैसा. जीवनामध्ये माणसानं पैसा कमवला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. लक्ष देऊन कीर्तन ऐका. सगळ्या तरुण मंडळींना माझी विनंती असेल, आपण गरिबीमध्ये जन्माला आलो आपली चूक नाही, पण आपण जर गरिबीमध्ये मेलो तर ती आपली 100% चूक असेल. पण जीवनामध्ये भरपूर पैसा कमवला पाहिजे. कमवू नये असं कोणत्याही संत महात्म्यांना सांगितलेलं नाही. पैशाशिवाय काहीही चालत नाही. आलं लक्षात तुमच्या. आता चला पुढं. मग जीवनामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पुरुषार्थ आहे काम. काम या शब्दाकडे आपण लक्ष देत असताना तुमच्या डोक्यात जो अर्थ आहे तो त्याचा अर्थ घ्यायचा नाही. काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा, किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम या पुरुषार्थाचा अर्थ आहे कर्तव्य. आलं लक्षात तुमच्या. काय आहे कर्तव्य. ज्यानं आपलं कर्तव्य ईश्वराची सेवा आहे असं समजून पार पाडलं, भगवान परमात्मा त्याच्या घरचा दास होतो. भगवान परमात्मा त्याच्या घरचा पाहुणा होतो. भगवान परमात्मा सतत त्याच्या पाठीमागं पुढं उभा राहून त्याचा सांभाळ करतो. लक्ष देऊन कीर्तन ऐका. तो परमात्मा कशानं प्राप्त होतो तर कर्तव्यानं प्राप्त होतो. मग माझी विनंती आहे तुम्हाला, आले भागाते करे तू तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे हे भगवान परमात्म्याची सेवा आहे असं जर तुमची भावना असेल तर निश्चित भगवान परमात्मा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण शेती करतो, ही सेवा भगवान परमात्म्याची आहे. मग कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी. शेती करण्याला संत श्रेष्ठ सावता महाराजांना त्या कर्तव्याला आपल्या परमार्थ समजलं. लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेता. तुम्ही स्वयंपाक करत असताना हे ईश्वराची सेवा आहे, हे माझं कर्तव्य आहे, या भावनेने जर ते कर्तव्य पार पाडत असाल तर परमात्मा तुम्हाला निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण गावचे सरपंच आहोत, गावाची सेवा ही ईश्वराची सेवा आहे असा जर तुमचा भाव असेल, निश्चित परमात्मा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या. आपण शाळेमध्ये लेकरांना शिकवतो, शिक्षकी पेशा असणाऱ्यांना, त्यांनी असं समजावं या लेकरांना घडवणं ही ईश्वराची सेवा आहे असं ज्याचं कर्तव्य पार पाडतो भगवान परमात्मा निश्चित त्याचा होतो. नसन समजलं तर मी बिगर पुराव्याचं आणि बिगर प्रमाणाचं काहीही सांगणारा बुवा नाही. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. स्त्रीचं पतीची सेवा करणं हे कर्तव्य आहे का नाही? आहे का नाही? पतीची सेवा करणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. जी स्त्री पतीची सेवा हे ईश्वराची सेवा आहे असं म्हणून करते, ते कर्तव्य चोखपणे निभावते, तिला भगवान परमात्मा मिळाल्याशिवाय राहत नाही. की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिला देवावरती सुद्धा सत्ता तिची प्रस्थापित होते. एक चला पुढं अजून थोडं सोपं करून सांगतो मी तुम्हाला. तो परमात्मा अजून कशानं प्राप्त होतो, की तो परमात्मा कशानं प्राप्त झाला का तो गुणातीत असणारा परमात्मा, शून्यातीत असणारा परमात्मा, निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकाराला आला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. की तो परमात्मा गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला
लक्ष द्या. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, तो परमात्मा सगुण साकाराला आला. आणि तो परमात्मा सगुण साकाराला आलेला तो कशानं प्राप्त झाला की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नाही घडविला नाही भैसविला पुंडलिका आला भेटावया स्वयंभू आमुचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग. तो परमात्मा कोणी घडवला नाही, कोणी बसवला नाही. कशासाठी आला? तो पुंडलिकाला भेटायला आला. मग आता ऐका की पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची, किंवा पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळी म्हणी झाला येता तो परमात्मा. निज प्रेमी भक्ती भक्त हा घ्या घ्या आता म्हणतसे. क्या बात आहे. पुढं ठीक आहे, जाऊ द्या मग आपलं झाकलेली सवा लाखायची राहू द्या. की आलाशे आकारा मुचा चाडा तुका म्हणे भिडा भिडा भक्तीची या. हा तो परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. ऐका बरं का आता लक्ष द्या कीर्तनामध्ये की तो परमात्मा कशानं प्राप्त झाला. तर मग पुंडलिके काय केले आणि परब्रह्म उभे ठेले. त्या पुंडलिकानं काय केलं का त्या परब्रह्माला उभं राहावं लागलं. काय केलं बा त्यानं? लक्ष द्या तुम्ही सगळेजण कीर्तनामध्ये. तुम्ही टेन्शनमध्ये आला का खाली बसणारे लोक? मग काय काय केलं त्या पुंडलिकरायानं? बोला हो. हे काहीच बोलना गेले ती गावातली लोक. हे करे महाराज काय केलं त्यानं पुंडलिकरायानं? कोणाची केली माय? तुम्ही ऐकता का कीर्तन? कोणाची सेवा केली त्यानं? तुम्ही जेवायला केलं तर मला तो करा जेवायला केले रे नाही ताट करून ठेवा, मी जेवण करून माघारी येतो. म्हणजे तो ह्यांचा विचार होईल म्हणून म्हणलो. हो कोणाची सेवा केली ती त्यानं? मायबापाची सेवा केली. मग आता लक्ष द्या थोडं 5 मिनटं कीर्तनामध्ये. लई सोपं कीर्तन आहे आणि सोपा अभंग आहे. त्यानं कोणाची सेवा केली तर मायबापाची सेवा केली. मग मायबापाची सेवा करणं हे मुलाचं काय आहे? कर्तव्य आहे. बरोबर आहे की नाही? मग त्यानं कर्तव्य केलं का काय? जप तप ध्यान धारणा प्राणायाम अनुष्ठान काय केलं? काय केलं त्यानं? कर्तव्य. आणि त्या कर्तव्याचं फल काय मिळालं? असं कर्तव्य मिळवलं, असं कर्तव्य केलं का त्या कर्तव्याचं फळ असं मिळालं का ते प्राप्तव्य धन्य म्हणण्यासारखं राहिलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, धन्य पुंडलिका बहुबरी केली निधाना नेली पंढरी धन्य म्हणावीन इह लोकी लोका. एवढंच घ्या बरं का. मी धन्य म्हणायसारखं वागून दाखवलं. आपल्याला लोकांना नाही शाबासकीची थाप आपल्या पाठीवरती टाकली तरी चालेल, पण आपल्याला आपल्या स्वतःच्या जगण्याचं कौतुक वाटलं पाहिजे. तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, कवतुक वाटे झाली यावेचाचे. एवढंच घ्या बस, पुढे जायचं नाही आपल्याला. बरोबर की नाही? माझ्या जीवनातला मला कौतुक वाटायला लागलं. असं जीवन जगलं पाहिजे माणसानं. आणि असं ज्यानं जीवन जगलं, ज्यानं कर्तव्यनिष्ठतेने जीवन जगलं, त्याचं प्राप्तव्य धन्य म्हणण्यासारखं झालं. म्हणून एक लक्षात ठेवा का जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये पुंडलिकरायाला धन्यता दिली. मग आता मला काय सांगायचं आहे तुम्हाला का प्रमाणसंगती आणि अर्थसंगती. अर्थसंगती लावत असताना डायरेक्ट प्रवेश असा करा का नपविजे केल्या तपाची या राशी. जो जपाच्या तपाच्या राशीनं प्राप्त न होणारा परमात्मा योग्याचे ध्यानी ध्याताना तुळशी. बरोबर की तो तू आम्हापाशी मागे पुढे. परमार्थामध्ये सुद्धा असा एक वर्ग आहे का त्याचं प्राप्तव्य धन्य आहे पण कर्तव्य मात्र शून्य आहे. बरोबर की नाही? प्राप्तव्यानं शून्य असणारे सुद्धा लोक आहेत, आपले कर्तव्यांना शून्य असणारे. जे स्वतःला मिळालं ते लोकाला मिळावं हा अट्टास फक्त संत महात्म्यानं करून दाखवला. की जपा तपानं न प्राप्त होणारा परमात्मा तो कर्तव्यानं प्राप्त करून दाखवला आणि नुसता प्राप्त नाही करून दाखवला, आसाच्या आसा उभा केला. बरोबर आहे की नाही? कार्य पुंड्या बरोबर की नाही? 2 पाठ आहेत ना त्याचे. बरोबर आहे. कार्य प्रेमे मातलाशी आणि दुसरे आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये काय म्हणतात ते कार्य पुंड्या मातलाशी. आता खरा गातेतला शब्द कार्य प्रेमे मातलाशी. बरोबर की नाही? आणि हे आपली अशी प्रचलित असणारी रूढ परंपरा. बरोबर की नाही? कार्य पुंड्या मातलाशी. आमच्या इकडं हे प्रेमे मातलाशी म्हणलं का? नाही म्हणतात. तुम्ही काय म्हणा? कार्य पुंड्या मातलाशी असं बी आहे त्याचं. ऐका आता, कार्य प्रेमे मातलाशी उभे केले विठ्ठलाशी ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. लक्ष द्या बरं का कीर्तनामध्ये. सुरुवातीला मी जड जायचं सगळं सांगायला घातलंय. आधीच तर उशिरा आलोय मी
आणि पुन्हा जास्त अवघड सांगायला जावं तर पंचायत होईल, म्हणून पटापटा मला सांगायचे तुम्हाला. ऐका आता. मग तो पुंडलिक त्यानं काय केलं, म्हणजे प्रेमाच्या बळावरती भगवान परमात्म्याला तसं उभं करून दाखवलं. म्हणजे सांगू का मी तुम्हाला, जो स्वतःला प्राप्त झाला तो लोकांना त्यानं दाखवला. मग परमार्थामध्ये सुद्धा महाराज एक वर्ग आहे ना आपल्या, स्वतःला मिळवला पण लोकाला काहीच नाही दिलं. सांगू तुम्हाला, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ तो, आम्हा विष्णुदासा सुलभ तो, आम्हा विष्णुदासा सुलभ तो, आम्हा विष्णुदासा सुलभ तो. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, मुनी मुक्त मुक्त झाले भेने गर्भवासा, मुक्त मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ तो, आम्हा विष्णुदासा सुलभ. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो, आम्हा विष्णुदासा सुलभ तो ऋषी मुनींना मिळाला बरं का परमात्मा, पण त्यांना स्वतः पुरताच ठेवला, लोकांना दाखवला का नाही. तसं पुंडलिक रायानं स्वतःला प्राप्त झालेला परमात्मा तसाच्या तसा नपविजय केल्या तपाची राशी तेजन लोकाशी दाखविली, सगळ्यांना दाखवला. बघा बरं का, म्हणजे संत महात्म्यांचा भावच असा आहे. मुक्ताबाई एका ठिकाणी सांगते, आपण तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ही चाल म्हणजे तुम्ही बसलेल्या लोकांची नव्हती बरं का, आमच्या उभा राहिलेल्याच लोकांची होती. ज्यांना ज्यांना कळाले त्यांना धन्यवाद आहेत, नाही कळाले ते आपले शांत राहा. ऐका, आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भजन भीष्म हरिभक्ती परायण गुरुवर्य हनुमंतजी महाराज मते गुरुजी राहतात. आमच्या गावाच्या जवळ गाव आहे गुरुजींचं. हे बाबांच्या 5000 चाली त्या खर्ज मध्यम षडज, षडज मध्यम खर्ज, म्हणजे अशा म्हणलेल्या. मला बी 4 दोन येतात आपल्या वजन हाणाय पुरत्या,
काय की नाही कीर्तनात सुंदर चाली त्या लक्ष द्या आता कीर्तनामध्ये तो परमात्मा जो आपल्याला प्राप्त झाला तो सगळ्यांना दाखवला. तो कशानं दाखवला? कशानं प्राप्त झाला? जपतपानं. मग कशानं झाला प्राप्त? कर्तव्यानं. बरोबर आहे की नाही? आता इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता अजून तो परमात्मा जीवनातल्याच कर्तव्यानं प्राप्त होतो. कसा प्राप्त होतो तर लक्ष देऊन कीर्तन आहे का. मला थोडं अजून 2-3 उत्तरं द्या तुम्ही. देव तुम्हाला आवडतो का? सगळ्याला आवडतो देव? पोरांना आवडतो का देव? तुम्हाला आवडतो ना? देवानं तुमच्या घराला यावं वाटतं का? तो परमात्मा जर घरी आला ना आपल्या, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, असा असणारा सुखाचा सागर असणारा, सुखाचा आगर असणारा परमात्मा तो आपल्या जर घरी आला तर आपल्या घरी कोणत्याही सुखाची कमी पडू शकत नाही. हा काय सांगत होतं पोरांनो? हा घरी परमात्मा माईचन काय लेकर गुणाची तो बरोबर करेल. तुम्ही कीर्तन चांगलं ऐकता की राव. परमात्मा आपल्या घरी आल्यावर कोणत्याही सुखाची कमी पडत नाही. तो प्रेमाचा आगर आहे की सुखरूप ऐसे पांडुरंग माझ्या पांडुरंगा सारी खा. बरोबर का? त्याच्यासारखं सुखी कोणीच नाही. मग तो परमात्मा आपलासा झाला. आपल्याला काही कोणत्या सुखाची कमी आहे का? नाही. तो परमात्मा मी तुमच्या घरी आणून दाखवणार. आणि तो कशानं? न जप करता, तप करता, ध्यान धारणा प्राणायाम अनुष्ठान न करता कशानं घरी आणून दाखवणार मी तुम्हाला? कशानं आणून दाखवणार? मोठ्यानं बोला. कशानं? बास कीर्तन संपलं आपलं मग बरं का. कर्तव्यानं घरी आणून दाखवतो तुम्हाला परमात्मा. पोरांनो, कपाळाला गंध लावला, गळ्यात तुळशीची माळ घातली, भजन केलं, कीर्तन केलं, वाऱ्या केल्या म्हणजे झाला परमार्थ असं तुम्हाला वाटत असेल. पण साप चुकीचं आहे. पुढचं सांगा मी सांगतो तुम्ही ऐका. परमात्मा कपाळाला गंध लावला, भजन केलं, कीर्तन केलं, देवदेव केला, वारी केली म्हणजे नाही प्राप्त होत. लई लोक आहेत समाजात कपाळाला गंध लावतात, गळ्यात तुळशीची माळ घालतात, भजन करतात, कीर्तन करतात, वाऱ्या करतात, पण समाजामध्ये वागत असताना राक्षसापेक्षा बेकार वागतात. याला जीवन नाही म्हणत. या उपर तुम्हाला काही काही लोक अशी पण पाहायला भेटतील, त्यांच्या कपाळाला गंध नाही, गळ्यात तुळशीची माळ नाही, भजन करत नाहीत, कीर्तन करत नाहीत, देवादिकाचं दर्शन त्यांच्याच्यानं घेणं होत नाहीत, वारीला जाणं होत नाही. पण ऐका ना राजा, त्यांच्या आचरणाची उंची एवढी मोठी असते, एवढी मोठी असते का त्यांच्या आचरणाचा हेवा साक्षात देवाला वाटावा या उंचीचं जीवन म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थ असतो. आणि हे असं जीवन, हे कर्तव्यपरायण जीवन ज्यानं जगलं, परमात्मा त्याच्या घरचा दास होतो, त्याच्या घरचा पाहुणा होतो. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे आता. मग तुम्हाला देव आवडतो ना? सगळ्याला आवडतो. देवानं तुमच्या घराला आवडतं का? मग वाटतं का? बोला लवकर, कीर्तनला उशीर झालाय. वाटतं. मला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असंच पाहिजे. आपण देवाच्या घराला जावं असं कोणाकोणाला वाटतं? त्यानं हात वर करा. का बरं उलट्याच माना हलवायला लावा तुम्ही? माय तुम्हाला कोणाला वाटतं का देवाच्या घराला जावं? वाटतं? महाराजांचा लय गैरसमज झालाय हो बरं का. ह्याच्यामुळेच कीर्तनानं देव भेटतो म्हणतात. नाचू कीर्तनाचे. मला तुम्हाला तेच सांगायचंय. तुमच्या डोक्यात आलंय देवाच्या घराला जावं लागतंय म्हटल्यावर 4 जणाच्या खांद्यावरूनच जावं लागते असं वाटलं की नाही तुम्हाला? बरोबर आहे की नाही? म्हणूनच तुम्ही हात वर केले नाही ना. लक्ष द्या. जो 4 जणाच्या खांद्यावरून जातो तो स्मशानात जात असतो बरं का. 4 जणाच्या खांद्यावरून जाणारा कुठं जातो? स्मशानात जातो. आणि देवाच्या घरी जायचं असेल ना, याच देहानं मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे प्रवास करावा लागतो. नर कुछ करणी करेगा तो नर का नारायण बन जाय, किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकेने दिला. म्हणजे या नर शरीरानं कर्तव्याच्या बळावरती नराचा नारायण होता येतं, त्या नारायणाची प्राप्ती करून घेता येते. म्हणून लक्ष द्या कीर्तनामध्ये की आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे साधना आहे. किंवा तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मग आता मला तुम्हाला अजून तिसरी गोष्ट सांगायची. तो परमात्मा अजून कशाने प्राप्त होतो तर ऐका. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे
तुका म्हणते करा रे निर्मळ तुका यवनी गोपाळ राहे ते बोला गोपाळ राहे ते यवनी गोपाळ राहे ते यवनी गोपाळ यवनी गोपाळ येवनी गोपाळ स्वामीवरी सत्ता विश्वासे करी स्वामीवरी सत्ता विश्वासे करी स्वामीवरी सत्ता विश्वासे करी स्वामीवरी सत्ता टेन्शन मध्ये येऊ नका बरं का. तुम्हाला वाटतं 11 वाजल्यात महाराज हरबी घरून घेणार कोर लांबी होते गाई कुणास काय का वाटन का नाही काळजी करा नका तुम्ही. 9:30ला सुरू झालं ना आहे का नाही 11:30ला बांधाबांधी करून उचलायसारखं करतो मस्त पैकी लक्ष देऊन कीर्तन ऐका. कीर्तन तुम्ही शांत चित्तानं ऐका. तुमच्या डोक्यातल्या मुंग्या निघून गेल्याशिवाय राहायच्या नाही बरं का. लक्ष द्या. मुंग्या म्हणजे कळते ना तुम्हाला जशा साखरेला मुंग्या लागतात तशा आकलेला पण मुंग्या लागतात माणसाच्या त्या निघल्या पाहिजे बाजूला असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि मला जास्त अवघड सांगायचं नाही की जे सायाशे स्तन्यसेवी ते पक्वान्न केवी शेवी बरोबर आहे की नाही. ज्याला सायासा नाहीचं दूध पाजावं लागतंय अधिकार तैसा करू उपदेश दोन्ही बरोबर. ह्यांनी सांगितलं दावेला मार्गात तुम्ही सांगितलं करू उपदेश दोन्ही प्रमाण बरोबर आहे बरोबर आहे की नाही. जसा अधिकार आहे तसं सांगितलं पाहिजे की मुक्तावस्थेतला उपदेश वेगळा बद्धावस्थेतला मुमुक्षूंचा वेगळा आहे का नाही पामरांचा वेगळा विषयांचा वेगळा. मग मी तुम्हाला सोप्पा सांगितलाय संसारिकाचा तुम्हाला कशात घ्यायचं आहे त्यात वर्गात बसून घ्या स्वतःला बरं का. लक्ष द्या. मी लय जास्त विश्लेषण करणार तुमचा जसं तुम्हाला रुचल असं सांगण्याचा प्रयत्न करतोय. परमार्थामध्ये काय करावं लागतं की पहिल्यांदा अंगणवाडीत गेल्याशिवाय तुम्हाला पहिलीमध्ये प्रवेश मिळत नाही. मी सांगायला घातलेल्या सगळ्या प्रक्रिया ह्या अंगणवाडीच्यात म्हणायला काय हरकत नाही. आता कर्तव्य सांगितलं. काय कर्तव्य करा जीवनामध्ये का तुका म्हणे चित्त करा रे चित्त निर्मळ. म्हणजे चित्त म्हणण्यापेक्षा सोपं सांगतो मी तुम्हाला मन निर्मळ असावं माणसाचं. मन तर कळते ना. उगं लोकाच्या डबीतला चुना घेऊन तंबाखूला चुळत चुळत लई लोक म्हणतात मी लय निर्मळ मनाचा माणूस आहे. माझ्यासारखा निर्मळ मनाचा माणूस तुम्हाला अख्ख्या देगावमध्ये सापडायचा नाही. नाहीतर नाही मुकरामाबाद परिसरात बी कोणी सापडायचा नाही. टाकू का तोंडात बरोबर आहे की नाही असं म्हणतात लोक. पण खऱ्या अर्थानं तसं नसतं. निर्मळ मनाचा म्हणणं वेगळं
आणि हसणं वेगळं. आणि निर्मळ करायला मनाला माय त्याला विंबारच्या साबणानं घासावं लागना, त्याला धुवावं लागना. अगर त्याला लई खरवूड आली आहे म्हणून उलताण्यानं खरडून काढावं लागना. मनाला घासायची काहीच गरज नाही मनाला. आणि ते निर्मळ निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे बरं का. हां येथो बैसलिया ठाया हां अधिष्ठान तयाचे. म्हणजे ते मी एकच तुकडा सांगितलं म्हणून तुम्ही सगळे चौकडी पूर्ण करून सांगितलं. ऐका माझा जरा थोडा कीर्तनाचा पॅटर्न वेगळा आहे. मला जेवढं लागतंय तेवढं मी सांगितण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे की नाही. महाराजांचा अभ्यास छान आहे त्यामुळे महाराजांनी सगळं सांगायचा प्रयत्न केला. मी आज सगळं सांगायला घातलं कीर्तन लांबन नाही आहे का नाही म्हणून मी थोडं आकडतं घ्यायला लागलोय. लक्ष द्या. आणि बरं मी लई चालीचा माणूस आहे. चालीचा कळते ना खुडीचा न हो बरं का. हां चालीचा म्हणजे अभंगाला लावतात त्या चालीचा. पण उशीर झाला म्हणून मी माझी चाल दाखविना तुम्हाला थोडं सोपं सोपं करून. ऐका चला आता. मग तो परमात्मा निर्मळ मन असणाराचा लवकर होतो त्याच्या घरी येऊन राहतो. त्या मन निर्मळ करण्यासाठी काय काय करावं लागतंय मी तुम्हाला सांगतोय. घासावं लागत नाही काय नाही. बरं आपलं मन निर्मळ आहे का नाही हे कळण्यासाठी कुठं दवाखान्यात जाऊन तपासण्या करावं लागत नाहीत. आपल्यालाच कळतं आपलं मन निर्मळ आहे का नाही. कसं तर लक्ष द्या कीर्तनामध्ये काहीच अवघड नाही. आपल्याला लोकांचं चांगलं झालेलं बघून जर चांगलं वाटलं योगेश बरं का तर आपलं मन निर्मळ आहे म्हणायचं. आणि आपल्याला लोकांचं चांगलं झालेलं बघून जर बाबा उगोच्या उगं कसनुसं वाटायला लागलं अंगाला हाय लागले व्हायला लागलं ऊब लागले व्हायला लागलं बरोबर आहे की नाही. फॅन लावला तरी बी उकडायच लागलं लोकांचं चांगलं झालेलं ऐकून तर मग आपलं मन निर्मळ नाही म्हणायचं. त्याला काय आमचे गुरुवारी इंगळे दादा कीर्तनामध्ये सांगायचे वैकुंठवाची म्हणायचे. एक जण पेशंट दवाखान्यात गेलं आणि डॉक्टर साहेबाला म्हणलं डॉक्टर साहेब माझ्या पोटातच दुखायला लागले. डॉक्टर म्हणले कधीपासून दुखायला लागले तर ह्यानं सांगितलं शेजाऱ्यानं घर बांधायला घातल्यापासून दुखायला लागलं म्हणून. कसं करायचं सांगा बरं तुम्ही. आता हे काय पद्धत आहे का ती दुखण्याची. म्हणजे अशी माणसाला बेकार सवय. आपल्याला लोकांचं चांगलं झालेलं बघून चांगलं वाटलं म्हणजे आपलं मन कसं म्हणायचं निर्मळ आहे का आपलं असं मायच्यानं खरं सांगा तुम्ही. मी तुम्हाला होईच म्हणायला लावणार आणि मगच पुढे जाणार आणि मी काय कीर्तन पुढे घेऊन जातो म्हणता का तुम्ही. आपल्याला बरं का लोकांचं आपल्यापेक्षा जास्त वाटोळं झालेलं असेल तर बरं वाटतंय. खरं आहे खोटे बरोबर आहे का होईच म्हणायला होतं बघा तुम्ही. मी नाही म्हणलं तर पुन्हा बोला तुम्ही. आपल्यापेक्षा लोकांचं वाटोळं जास्त झालेलं असलं सावकार तर बरं वाटतंय. आणि आपल्यापेक्षा लोकांचं बरं जर चांगलं चाललेलं असलं कसं जमत नाही बरं. साधं गणित सांगतो मी तुम्हाला. आपल्या घरातली लाईट गेली की माणूस चार्जिंगचा बल्ब लाविना बॅटरी लाविना मोबाईलची बॅटरी लाविना तना 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 येणार बाहेर वाटेवर पाय आदळीत आदळीत साऱ्या गावात वाकून बघणार. फक्त ह्याच्या घरातलीच लाईट नसावा आणि साऱ्या गावात लाईट असावा. असा माणूस पाय झाडीत आहे म्हणता वाटेवर येऊन लगेच लाईन मनला फोन लावीन 2-4 शिव्या देईन. काय म्हणता शिवा का शिव्या देईन. लगेच नाही लाईन मन सापडला सरपंचाला 2-4 झटकीन. बरोबर आहे की नाही. नाहीच कोणाचा मेळ लागला आमचं गावच लई नालायक आहे म्हणून बोकळा होईल. बरोबर आहे की नाही. पण आता ऐका घरातली लाईट जावा आणि ह्यानं बाहेर येऊन वाकून बघावं साऱ्या वाटेवर येऊन आणि ह्याला साऱ्या गावात अंधार गुळूक दिसावा एवढं मनाला भारी वाटतं. ह्याच्या जाऊ द्या मोरद्या साऱ्या गावाची गेली म्हणतंय. साऱ्या गावाची गेली की समाधान वाटतंय आहे का नाही. भारी वाटतंय मनाला. आणि एकट्याची गेल्यावर जमते म्हणता काय तसं जमच ना नसन समजलं. अजून एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. एक बाई बाजारला गेली जमते ना असलं हे तुमच्या लायकीचा माल आहे म्हणून सांगायला लागली. हा एक बाई बाजारला गेली. बाई बाजारला गेली आणि बाईचे 100 रुपये हरपले. हरपुणे कुणाचे पण तिचे हरपले. काय सांगू तुम्हाला. बाई घरी आली केवढा त्रागा आणि किती गोंधळ घालायला घातला तिनं. साऱ्या गावात गावगावा व्हावा या 100 रुपयाचा म्हणून तिनं 5-25 बाया हळदी कुंकाला आणि चहा प्यायला बोलवल्या. बाईनं ताटात हळदी कुंकाच्या वाट्या मांडल्या. बाईनं कुंकाचं बोट घ्यायची दुसऱ्या बाईच्या कपाळाला चिटकवायची छातीवर हाणून घ्यायची. बाई बाजारात गेले 100 पडले. बाई बाजारात गेले 100 पडले. कुंकुलाव बाई बाजारात गेले 100 पडले. कुंकुलाव बाई बाजारात गेले 100 पडले. बाई बाजारात गेले 100 पडले. कुंकुलावची बाई बाजारात गेले 100 पडले. बाई बाजारात गेले 100. बरं ह्यावड्यावर तर थांबती म्हणता का बाई वरण असतं ती जाणे तितक्या गॅपमध्ये पुढच्या बाईपासून जाते. कसं जमा केलं ते कसं जमा केलं ते कसं जमा मला माहिती. बाई बाजारात गेले 100 पडले. कसं जमा केलं ते कुंकुलाव बाई बाजारात गेले 100 पडले. एवढं मारू बाई घ्यायची छातीवर. हा भलतं संकट आल्यासारखं हानू घ्यायची बाई.
आणि बरं ते कसं जमा केलं तर ऐका ना ते जाता कसं जमा केलं ते महाग 8 महिन्याखाली पप्प्याचे कपडे धुत होते त्याच्या पॅन्टीच्या खिशात मला 35 रुपये सापडले होते ह्यांच्या बी बनेलच्या खिशात महाग 7 महिन्याखाली मला 20 रुपये सापडले होते असे मिळून माझ्यापाशी 55 रुपये झाले होते 7 महिने झाले रोज कपडे धुताना दोघांचे खिशे सापचिते पण एके दिवशी सुद्धा रुपया मिळाला नाही आणि म्हणून मला आज रागच आला म्हणून मी महाग 4 दिवसाखाली ह्यांच्याच पाकिटातले 45 रुपये हाणले होते आणि असे एवढे कष्टानं मिळवलेले 100 रुपये बाई बाजारात गेले 100 पडले बाई बाजारात गेले 100 पडले एवढ्यावर तरी थांबलेली असते काय बाई म्हणता पुन्हा वरनं तिचा दणका असते ज्याला सापडला असते त्याचं नीटनीटकच व्हायचं नाही त्याचा कवाच चांगलं व्हायचं नाही त्याला पचायचं नाही त्याचं असलं होईन त्याचं तसलं होईन अशी सांगू वरनं ठरलेलं असतं बघा बरं का आता तिथं चहा प्यायला ना हळदी कुंकाला जमलेल्या 5-25 बायापैकी फक्त एका बाईनं म्हणावं तिला किती 100 रुपयासाठी जीवाचा तिळपापड करून घ्यायला लागले किती सत्यानाश करून घ्यायला लागली ग मी तर परवा दिवशी किराणा आणायला मुकरामाबादला गेले आणि माझे तर 500 पडले बाई तिनं फक्त एवढंच म्हणावा बरोबर आहे का नाही हिच्या मनातल्या मनात असं समाधान वाटतंय जाऊ द्या मरू द्या मग आपल्या 100 रुपयाचं हिजे 500 पडले खरं आहे का खोटे सांगा बरोबर आहे का नाही आपल्यापेक्षा लोकांचं दुःख बरं मोठं असलं म्हणजे हलकं वाटतं तुम्ही म्हणता महाराज लोकांना लोकाचा कुटाणा करायचा लय नादरात आहे ह्यांचं काही नसन का माईच्या ना खोटं सांगा ना मी तुम्ही आपल्या घरची माणसं आहो बरोबर आहे का नाही हो का मी माझं सांगतो तुम्हाला मला सुद्धा तसंच वाटलं होतं एकदा गेल्या वर्षी व्यंकट महाराज आमच्या आईच्या कानातलं फुल पडलं फुल कानातलं सोन्याचं फुल पडलं 3-3.5 ग्रॅमचं टप्प्या फुल जेच आमची आई येडेवणी करायला घातली म्हणता घरी बाई माझं फुलन बाई माझं फुलन लई सारं घर डोक्यावर घेतलं आमच्या आईनं बरं तेवढ्यावर तरी आमची आई तरी काय थांबलेली होती म्हणता का मग मी म्हणायचं जाऊ दे मुरुदी ग तुला दुसऱ्या दिवशी नवीन फुल करतो उगा जीवाचं वाटोळं करून घेऊ नको आमची आई काय म्हणायची माहिती का तुला काय बाबा तुझ्या जिबीला हाड येतावा मी कसं फुल केलं तर माझी मलाच माहीत म्हणायची मग कसं केलं तर ऐका आमची आई कशी सांगायला घातली कसं फुल केलं तर मला म्हणायची बांधाच्या कडाच्या तुरीची असल्यात म्हणायची खळ्यावरचं सोयाबीनचं मात्रच धुवून इतकले म्हणायची मारुती मामाकडे नेऊन आहे का नाही मारुती मामाच्या फाडीलाच की आडत आहे का फाडते हा फाडी वेगळी नाडती वेगळी का आमच्या इकडे फाडी लावतात फाडी ती म्हणायची असं एवढ्या कष्टानं केलेलं फुल आणि मी जमवलेलं फुलन बाई माझं फुल पडलं बाई मग आमची आई तरी गपची बसली होती म्हणता पुन्हा वरनं ती बी म्हणायची नाही पण ज्या बी कडू मूड द्याला सापडल ठेव का काय म्हणायची ज्या बी कडू मूड द्याला सापडल त्याचं कवाच चांगलं नाही व्हायची म्हणायची त्याचं डबल पैसे दवाखान्यात जाते म्हणायची त्याच्यापेक्षा अशी म्हणायची आमच्या पण ऐका की राव मला बी काय चांगलं वाटत होतं म्हणता काय माझ्या मनाला असा चुटकाच लागला होता 3-3.5 ग्रॅमचं फुल म्हणजे काय साधा झप काय म्हणता का ते बरोबर आहे का नाही म्हणलं ते आता हे खड्डा कशाने भरून काढावा माझ्या डोक्यात होतं आपल्याला 2-3 कीर्तन करावं लागतात आता म्हणजे असं माझ्या मनात यायला लागलं आहे का नाही मी बी हो का असा बारीक विचार करीत होतो आमच्या दारातलं तुका पोरग मला कधी न बोलता जातच नसायचं इकडं तिकडं पण त्या दिवशी त्यानं माया पुन्हा 6 चक्रा मारल्या मला एक बी मिनिटभर बोललं नाही ती मग मीच त्याला म्हणलं ए रामर म्हणलं काय भानगडे म्हणलं तू सारखा 5-6 वेळेस जा ये केलं बोला ना गेला काहीच नाही काय म्हणलं तुझ्या मागं म्हणजे राडा आहे जवळ आला माझ्या जवळ आला मला म्हणला असे कोरडे पडलेले होटगोले केले काय सांगावं महाराज म्हणला मागं 5 वाजता लय राडा झालाय राव म्हणला मला काय झालंय अहो म्हणला मागं 5 वाजता आमच्या बायकोच्या गळ्यातलं 4 तोळ्याचं तुटून पडलंय सापडच ना झालं माईच्यानं खोटं सांगा ना मला एवढं हलकं वाटलं मनातल्या मनात जाऊ द्या मरू द्या म्हणलं आपल्या आईचं कुठं 3 ग्रॅमचं पडलंय ह्याच्या बायकोचं त्याच्या बायकोचं 4 तोळ्याचं तुटून पडल्यावर मला समाधान वाटलं म्हणून माझ्या जीवाला किती हलकट स्वभाव माणसं सांगा बरं तुम्ही आणि सांगू की एक दृष्टांत सांगू बरं लोकाच्या वाटोळे सांग ऐकत 2 मिनटं हाय 15 मिनटं टाईम आणि 2-3 मिनटात सांगतोच तुम्हाला काय झालं आमचं हे महाराज लोकांचं लय अवघड असते कवा 2 वाजता घरी जाईल कधी 5 वाजता घरी जाईल हा बरोबर आहे खरं घरची माणसं वैतकून गेलेली असे आमच्या पुढच्या बैठकीच्या खोलीला कडी नाही कुलूप नाही काहीच नाही असंच चावडीसारखं देवळासारखं मोकळंच ठेवलेलं आहे ते म्हणजे कवा बियन कवा झोप आपला तिकडे बरोबर आहे की नाही घरी आपलं सकाळी बाया उठल्या की पायात दारात चप्पल दिसली गाडी दिसली लावलेली
आले म्हणतात हे आपलं, बरोबर आहे की नाही, झोपडीचं कवावर बी असं त्यांच्या डोक्यात असतं. मी पहाटे तिकडून जालना जिल्ह्यातून कीर्तनाहून येऊन झोपलो होतो आमच्या बैठकीत पुढं. सकाळी 6 वाजता आमची बायको दारात रांगोळी काढते आमची बायको दारात. आला बाबा एक माणूस आमच्या दारात, कसं करतंय आमच्या बायकोकडे बघून, कुठं गेला महाराज. बाई तर दचकलीच बुवा, पळतच आली घरात आणि मला म्हणली माय आपल्या दारात कोणतर माणूस आलाय आणि लईच तुम्हाला आरतुर बोलायला लागलाय. घाबरली ना आमची बायको. मी लगेच ओळखीलं योगेश ही जात गावातलीच असणार आहे म्हणलं. गावातल्याशिवाय कोण आरतुर बोलणार आहे म्हणलं आपल्याला, बाहेर गावची लोक पाया पडतात म्हणलं आपल्या, हे नक्की गावातलंच आहे. जा म्हणलं चहा कर, जा बघतो म्हणलं मी काय असेल ते असेल. मी आपलं उठलो, डोळं चुळून आपलं मस्तपैकी तोंड बिंड पुसलं असं व्यवस्थित आणि आपल्या बेडवर बसलो बा. गडी आला बाबा आत. बघितलं तर आमच्याच भाऊकीतला तो का तात्या. का रे तात्या ये की म्हणलं. तू न हो तात्या यागळा. म्हणलं बोल की रे तात्या, म्हणलं काय काम काढलं सकाळ सकाळ. बघा बरं का माझ्याकडे आता 2 मिनटं नीट तुमच्या लायकीचे म्हणून सांगत होती. भलतं गडे ना आंबट तोंड केलेलं कसलं सौग. माझ्याकडे बघा, एक नाही 2 नाही, गपच 5 मिनिटं असाच. काय नाही बाबा म्हणला, सांगूच वाटा नाही म्हणला, लयच बेकार झाले. काय म्हणला, सांगूच वाटा नाही, लयच बेकार झाले म्हणला. काय राव, माझा 90 अंशाच्या कोणातच असा काटा टार करणं टेन्शनचा वाढला ना राव. सांगूच वाटा नाही, लयच बेकार झाले म्हणजे. मी म्हणलं सांग की तात्या, म्हणलं काय झालंय, म्हणलं सांग काय काय असं ना, म्हणलं सांगून टाक. नाही लागा म्हणला, सांगायला जर घातलं का माझा घसा कोरडा व्हायला लागलाय म्हणला. टाळ्याची जी वरी चिटकायला लागली म्हणला माझी. हा सांगूच वाटा नाही म्हणला, घसाच कोरडा पडलाय माझा, लयच बेकार झाले, चल घाल दू तर आणि चल. काय म्हणला मला, लयच बेकार झाले आणि चल आणि घाल दू तर आणि चल. काय मला काहीच समजा ना सकाळी सकाळी आहे का नाही. मला असू दे म्हणतात, काय असं ना काय असं ना म्हणलं, सांग काय असं ते असं सांग म्हणलं. नाही बाबा मला काय कसं आहे, मला शब्दच फुटणार मला सांगायला, लयच बेकार झालं, उरक घाल तू तर चल. मला वाटायला लागलं असतं जवळचंच काहीतरी आहे का नाही. गेलंच वाटलं ना, मनात यायच लागलं ना माझ्या हळूहळू. हे का घाबरत धोतर घेतलं मी, धोतर घातलं तोवर गाड्यानं हँगरला अडकवलेला शर्ट घेतला, टोपी घेतली, उपरनं घेतलं माझं. चल उरक लवकर म्हणला. हे का माझे पाय लागले थरथर कापायला. मी हे का धोतर घातलेला खाली बसलो पुन्हा मी खाली. म्हणलं येतात त्या काय असं ते असं सांग ना म्हणलं, काय असं काय असं ना गेलं. नाही लागा म्हणला, हे मला का नाही तुमचा ह्याच गोष्टीचा महाराज लोकांचा वैताग येतो लागा म्हणला. तुम्ही का नाही ऐकतच नाहीत बघ. हां लोकांनी सांगितलेलं. अरे बाबा नाही सांगायसारखं, चल जाऊ दे, नको सांगायचंच नको. म्हणलं येतात त्या माझा पाय काय बाहेर उडत नाही घराच्या, मला सांगितलं तर मी बाहेर येईन, नाही तर येणारच नाही. बरं म्हणलं कुणी जवळचं मेलं असलं तरी चालतंय म्हणलं मला, पण आता असं टेन्शनमध्ये ठेवू नको म्हणलं, माझा BP लागला वाढायला इकडं. कसा करतंय माझ्याकडे बघून, लक्ष द्या बरं का आता. अरे काय नाही बाबा तुला का नाही, हे ते ऐक की ते आपल्या भाऊकीतला वरच्या वाड्यातला नामदेव नाना नाही कर म्हणला. मी म्हणलं हां काय ला का, त्यानं रात्री 11 वाजता लई राडा केलाय रे म्हणला. मी म्हणलं काय केलं. अरे त्यानं का रात्री 11 वाजता किविलवानं तोंड करून, त्यानं का रात्री 11 वाजता ते आमचे खालच्या वावरातली वड्याच्या कडाची चिच नाही कर म्हणला. काय वाटलं असं माझ्या जीवाला सांगा बरं तुम्ही. हां फाशी घेतली वाटलं का नाही. हां काय का त्यानं रात्री 11 वाजता लई राडा केलाय, ते आमच्या खालच्या वावरातली वड्याच्या कडाची चिच नाही कर म्हणल्या मला लोम कळल्याला दिसला की राहती. माया मनाला यायला लागला चांगला भजना कीर्तनातला निर्वेशने तरणा बांड 30-32 वर्षाचा पोरगा, ह्यानं कशामुळे असा विचार केला असं. अरे म्हणलं काय केलं म्हणलं तू का त्यानं नामदेव नानानं. अरे ऐक की म्हणला. मॅन हां ते आमच्या खालच्या वावरातली वड्याच्या कडाची चिच नाही करा. अरे म्हणलं सांगतो का नाही तू आता. हां काय झालं म्हणलं चिचाचं. अरे ते चिच नाही का, चिचाच्या पलीकडल्या बाजूला त्याचाच वावर आहे की रे मला चिचापासून खाली. मॅन हां अरे म्हणला त्यानं रात्री 11 वाजता त्याच्या वावरात बोर घेतलाय म्हणला. काय केलंय म्हणला, बोर कळतंय ना तुम्हाला, बोर घेतलाय म्हणला. आणि मॅन मग काय झालं म्हणून काय तोंड घेऊन विचारतो म्हणला मला. अरे भलतंच पाणी लागलंय मला त्याच्या बोरला. हा लईच पाणी लागले म्हणला, 5-6 इंच पाणी लागले म्हणला त्याच्या बोरला.
नुसत्या उपळ्यात मारित होतं म्हणला पाणी. मेल मग काय झालं, त्याचं पाणी बघितल्यापासून मस्तकाची शिरच उठली आहे म्हणला माझ्या. हा, रातभर डोळा लागला नाही, झोपत आली नाही म्हणला मला. कसं मी रात काढली माझी मला माहीत. आता पहाट तुझी गाडी आमच्या दारात वाजली. म्हणलं हेव आलाय, ह्याची गाठ घ्यावा जाऊन. पण मी म्हणलं नग बाबाला लांब आला असन, उशीर झालाय तेव्हा म्हणलं सकाळच्याला जावा. असा रातभर बसलोय. आता दिवस उगवल्या पहिल्यांदा तुझी गाठ घ्यायला आलोय. आणि मी म्हणलं मी काय करू म्हणलं, आता पाणी लागले म्हणल्यावर. काय नाही, माझ्या गाडीवर बस, आमच्या रानात चल आणि मला बी एक तसलाच बोरचा पॉईंट दाखव म्हणलं. हे का आता कसली चव आहे, आता सांगा बरं तुम्ही. आता मला काय पाणी कळत आहे होय म्हणून मला रानात घेऊन चालला. उगं नाटकं करू नको म्हणला, माझ्या गाडीवर बस आणि मुकाट्यानं रानात चल. अरे मला पाणी कळत नाही रे बाबा म्हणलं, तुला पाया पडू का म्हणलं तुझ्या. मला तुमच्या महाराजाच्या सगळ्या खोडी माहिती तर म्हणला. हा, तारका नाही कशामुळे म्हणता, कशा भानगडी असतात सगळं मला माहिती. बसतो का नाही हे म्हणला मला असं. होई हा, तुला कसं कळत नाही, लोक बोलीतात का मला तुला ह्या गावून त्या गावाला. इळाची तीन गावं झपकी तो. हो का, काही बोलायला लागला भाऊ, किती लोक काही बोलत येते मला. ह्या राज्यात त्या राज्यात हिंडतो, तुला कसं काही कळत नाही. अरे बाबा म्हणलं कीर्तनातलं कळतंय, पाण्याचं नाही कळत. बसतो का नाही गाडीवर, हो उगा बस म्हणतो तर बशिवला गाडीवरून गेला रानात घेऊन मला. काय 14 एकर वावर, सकाळ 7 वाजता 2-4 बाऱ्या हिंडीवला मला. ह्या वावरात 5 बाऱ्या हिंड, त्या वावरात 5 बाऱ्या हिंड, इकडं फिर तिकडं. अरे मला पाणी कळणार, फिर हेवा लगेच असा करायचा. गुमान हिंडलो साऱ्या वावरात, पायाला गोळे आल्या माझ्या, पिंढऱ्या दुखायला लागल्या सगळ्या. मी हे का खाली बसलो बांधाच्या काढाला. बरं बस म्हणला, लय थकलाय तू, बरं आता हेक्तवर मी पूजा करून घेतो म्हणला. त्यानं धोंडा मांडला, हळदी कुंकू लावला तिथं. आणि तेव्हा 2000च्या नोटा व्यंकटबुवा बंद नव्हत्या, चालू होत्या. त्यानं अशा कना 2-2 हजाराच्या 10 नोटा मोजल्या आणि ठेवली राव दक्षिणा. माईच्यान खोटं सांगा ना मी तुम्हाला, जशी मला ती दक्षिणा दिसली तसं मला आमच्या तुकाता त्याच्या वावरात कुणीकडून बी पाणी, कुणीकडून बी जरच दिसायला लागलं सगळं. सर पाणीच पाणी. हा, आणि मग ती लगेच्या लगी दक्षिणा कशी उचलाईन सांगा बरं तुम्ही. आता म्हणलं आता ह्याला काहीतरी प्रयत्न करावं लागतंय. कीर्तनाच्या आधी पाकिट भरा म्हणून जमन का सांगा बरं तुम्ही. हाय का जमत ना का. मग म्हणलं आता आपल्याला काहीतरी काम करावं लागतं म्हणलं इथं. मग मी अवघड नाटकं करायला घातले. मी म्हणलं तात्या माझा लय बोबाट करू नको बरं का म्हणलं, मला लय त्रास होतो बघ पाणी बघितल्यावर. जीज गडी खुश झाला म्हणता, मला माहिती रे बाबा, मला तुला सगळं कळतंय म्हणून. हां, मी म्हणलं बरं नारळ आणलाय का, नारळ पाणी बघायला. नारळ बघता ना म्हणलं आणलाय की म्हणला. मी म्हणलं तवा बी आणलाय म्हणला. माईच्या खोटी सांगा ना मी तुम्हाला, तवा बी फिरला नाही, नारळ बी फिरला नाही. मीच घरा 2-4 बाऱ्या फिरलो. असला बी नंबर 1 पॉईंट आहे म्हणतो. म्हणलं तात्या नादच करू नको, कितीक लागन म्हणला पाणी. मला 5 इंचाच्या पुढनंच लागते. नामदेव नानापेक्षा जास्त लागन, 100% लागते. फोड नारळ म्हणला, कर पूजा तुझ्या हातानं. नारळ फोडला, पूजा केली, घे म्हणला दक्षिणा तुला उचलून. दक्षिणा घेतली, अशी झट केली मी. तिथं हळदी कुंकू पाणी पडलं, खिशात ठेवायला घातली. मी अशी दक्षिणा खिशात घातलोय, तेवढ्यात कसा करतोय मला, पण ध्यानात ठेवू बघ म्हणलं. काय पाणी नाही लागलं तर म्हणला नाही, नीट आहे का, ध्यानात ठेवू बघ म्हणलं. काय आपला बोर घेतल्यावर त्या नामदेव नानाचा बोर कोरडा पडला पाहिजे मला. आई गो मायच्यान, ओ माझा हातपाय थरथर कापायला लागले. म्हणलं पाण्याचं सोपं होतं, पण कोरडं करायचं कसं आहे सांगा तुम्ही. आता म्हणलं माया लगे इटल बुवा लक्षात आलं, ह्याच्या मनात पाप आलंय म्हणलं आता ह्याला, बरोबर आहे की नाही. मी म्हणलं मग असं म्हण की, म्हणजे त्याचा बोर कोरडा पाडायचा म्हणजे त्याचा पॉईंट उडवायचा आहे का, आणि मग कशामुळे झोप लागा नाही म्हणला मला. मग त्याचं पाणी बघितल्यापासून तर मला कसं व्हायला लागले म्हणला. हा, मग मी लय गडी डोकेबाज. मी मग हो का थांब म्हणलं. मग आपल्याला मी उगाच असं वडाच्या झाडाकडं बघ, लिंबाच्या झाडाकडं बघ, बोरीच्या झाडाकडं बघ, बाबळीच्या झाडाकडं बघ, उगा अंगठ्या चिटकी मागं सर पुढं सर असं नाटकं करायला घातली. आणि तो बी माझ्याकडे असं कुत्री कशी फिरत असते तशी चौकडून फिरायचा माझ्या. काय सांगू तुम्हाला, मला काय पॉईंट बिंट बदलावं लागतोय का काय. मला पॉईंट बिंट बदलायची गरज नाही, आपल्याला एक काम करावं लागतंय. मला काय करावं लागतंय, नामदेव नानाचा बोर जर कोरडा पाडायचा म्हणलं तर आपला बोर आपल्याला 2500 फूट खोल न्यावं लागतंय म्हणलं. किती फूट खाली न्यावं लागतंय म्हणलं. आर्थिंगला पाणी ओतले का तुम्ही, गडी 1.5 फूटच असा टन करणं वरी उडला. अरे तुझ्या काय जिबीला हाड आहे का नाही म्हणला. 2500 फूट कुठं बोर असतो का. आपल्या वावरात 2500 फूट खोल गेल्याशिवाय नामदेव नानाचा पॉईंट सापडच ना. म्हणजे मला वाटायचं ह्याने नाद सोडून द्यावा, पण माणसाला 2-3 नाद लय बेकार असतात. एक असतो गावकीचा, दुसरा असतो नावकीचा, आणि तिसरा असतो भावकीचा.
2 एकर जातंय त्यात, पण नात काय माणूस सोडित नाही. ह्यानं म्हणला लोका 5 लाख रुपये तर नुसत्या बोरलाच लागते ना की रे. मला हा लागते ना की, राहू दे, नको घेऊच नको. 2-1 लाख रुपये कापसाचं आणि सोयाबीनचं आहेत बघ म्हणलं आपल्या घरी. लाखभर रुपये सोसायटी काढलेलं आहेत. आता किती झालं रे म्हणला? मला 3 लाख झालं. बघ म्हणला ऐन टायमाला कोण पैसे द्यायचं नाही 5 लाखाला, तर 1.5 लाख रुपयाचं सरापाच्या हिथं निघून जर सोनं ठेवलं बायकोच्या गळ्यातलं तर 1.5 लाख रुपयाचं जुगाड लागतंय. किती झालं रे म्हणला आता? 4.5. अजून 50 कमीच पडतात का? काय काळजी करायची गरज नाही म्हणला. 6 माळीची मेहुणी आपल्याला अर्धा रातचं 50,000ची गरज करते म्हणला. आणतो जाऊन म्हणला तिच्याकडून. इकडेच आहे की 6 माळ? इकडं बरी आहे का? हा, अर्ध्या रातचं देते म्हणला, काहीच काळजी करायची गरज नाही म्हणला. मला पॉईंट माईच्यान ओ घाबरलो मी. मिळालं हितच आहे बाबा म्हणलं पॉईंट. आणि मला म्हणला आता एक काम कर. मला आता काय करू? मी गाडी घेऊन येतो तू हिथंच बसून राहा म्हणला. मला दक्षिणा घेतल्यामुळं मला काहीच करायली ना, बसून राहिलो मी. गडी गेला आणि उन्हाच्या कारात 2 वाजता गाडी लावला. आणि जशी काय गाडी सुरू झाली म्हणता, आणि जेव्हा काय दुरळा बाहेर यायला लागलाय म्हणता, त्यातनं नुसता खेकानान फुफुटान दुरळान गाडी दिसना ठना सुरू झालेली. गाडीच दिसना धुरळ्यानं. त्या तात्या आमचा पलीकडून बसलेला, मी हिकाल्या बाजूनं गाडीच्या बसलेलो. त्याच्याजवळ कशाला बसू घेण्यान देण्याचं. हा, दुरळ्यानं तात्या मला दिसना, मी त्याला दिसना. आणि जेव्हा सुरू झालाय म्हणता बोर म्हणता, आणि 5-5:30 वाजता 1000 फूट बोर झाला. कसा धुरळा बंद नाही, पाण्याचा टिपका वर नाही. आणि कवा बावा धुरळ्यानं ते वाऱ्यानं धुरळा असा तिरका व्हायचा. आणि मला तात्या दिसायचा आणि तात्याला मी दिसायचो. लगेच तात्या माझ्याकडे बघून असं करायचं मला. हा, आणि मग मी त्याला ते नामदेवनाचा बोर कोरडा करायचा असल्यामुळे उगाच गप म्हणायचो, शांत बस म्हणायचो. 2 बोटं दाखवायचो आणि असं बोट खाली करायचो. 2 बोटं त्याला वाटायचं 2000 फुटाच्या खाली गेल्यावर नक्की लागते. मग पुन्हा म्हणायचा असं म्हणायचा. आणि मग जाऊ दे म्हणायचं त्या बोरवाल्याला खाली अजून गाडी. काय सांगायचं तुम्हाला पोरानो? 11-11:30 वाजता गड्याचा बोर 2000 फूट झाला की राव टिपकावरी नाही, टिपकावर आला नाही पाण्याचा, नुसता धुरळा. म्हणलं आता आपलं इथं थांबणं बरं नाही, हे गडी आपल्याला बोरमध्ये टाकूनच हाणेन. घर गाठलेलं बरं. घरी आलो, मस्तपैकी जेवण केलं. मला कुठली झोप लागते राव, झोपच लागा ना. मला बी तसंच झालं त्यासारखं. आणि ह्यानं पाठ बोरवाल्याचं सगळं पैसे दिलं, टिपका लागलेला नाही पाण्याचा. गडी आला की आमच्याच घराला पहिल्यांदा. गेट वाजल्या मला कळाला आलाय म्हणून. म्हणलं आता आपण बोलायचं नाही, उठायचं नाही झोपीतनं. फक्त कसा आलाय म्हणून मी तोंडावर चादर पांघरलेली अशी बाजूला काढली आणि बघितलं तर सारी अंगावरली कापडं सगळी दुरळ्यानं खेकाण्यानं मळून गेलेली. मिश्यान बहोयान पांढऱ्या हुक्क झालेल्या त्या धुरळ्यानं. आला आणि 5 मिनटं काहीच न बोलता पाय त्याला बसला माझ्या. 5 मिनटं गप बसला. आणि 5 मिनिटानं सुरू केलं ना त्यानं बोलायला. अगोदर गोड बोलत होता, आवाजावर बोलून हाका मारत होता. ओ महाराज, महाराज उठा, महाराज उठा की, ओ महाराज उठा उठा म्हणायचा. मी 1 नाही 2 नाही काहीच बोललो आहे. आणि जेव्हाच त्यानं शा द्यायला घातल्यात म्हणता मला, कार दुश्मना असा गप झोपलास होय र म्हणला. कसा निदानचा एकदा कायमचा झोपाना, तुझा डोळा असाच कायमचा लागू दे म्हणला. तुझा कवाच डोळा उघडून ये, तुझं लय वाटोळं होईन, तुझा लय सत्यानाश होईन, तो लय माझं वाटोळं केलंय. हा, तुझं असलं होईन, तुझं तसलं होईन. कसल्याही शा द्यायला लागला. मला बी रागच आला की राव मामा. मी भेवा तोंडावरला पांघरून काढलं आणि उठलो. म्हणले येता त्या माझं जेव्हा वाटलं व्हायचं तवा होऊ दे. त्या नामदेव नानाच्या बोरच्या राड्यात तुझं रातीच वाटोळं झालं रे बाबा म्हणलं. गबूज म्हणलं. माझा दृष्टांत संपला बरं का सांगायचं तुम्हाला. लोकाचा बोर कोरडा करायचा म्हणजे आपल्या बोरला पाणी लागतं होय? लागत का? हाय का मन निर्मळ आपलं? भात झालं एवढंच करा, काय सुद्धा नाही. बरोबर आहे की नाही? या नाही एक देव भेटतो. आणि चला पुढं आता 5 मिनिटात सांगतो. झालं की 11:30 वाजल्यात आता. हां, बंद करायचे आता. परमात्मा कशानं प्राप्त होतो? तर आई बापाच्या सेवेनं. आणि त्याचं फल काय आहे आता 5 मिनिटं पटापटा सांगतो. मला विस्तारपूर्वक सांगायला वेळ नाही. वैकुंठीचा देव, आणिला भूतळा, धन्यत्व आगळा, पुंडलिक, धारिष्ठ धैर्याचा, वरिष्ठ भक्ताचा, पवित्र पुण्याचा, एकनिष्ठ. त्यांना एकनिष्ठेने पवित्र पुण्य कोणतं केलं तर उत्तर आहे का? पितृसेवा पुण्य, लाधला निधान, ब्रह्म सनातन, अंगसंगे रंगे, क्रीडा करी जना, त्या घरी पाहुणा वैकुंठीचा. आला का वैकुंठीचा राणा पाहुणा त्यांच्या घरचा? झाला का? आणि मी काय म्हणत तुम्हाला, देव घरला आला का कीर्तन संपलं. त्या घरी पाहुणा वैकुंठीचा. पुढचं उत्तर आहे का? धन्य त्याची भक्ती,
धन्य त्याची शक्ती, भक्तीची हे ख्याती. आणि तू का म्हणे मुक्ती पायी लोळे. मुक्ती म्हणजे पंक्तीत वाढते ती नुक्ती नव्ह बरं का. आणि ती मुक्ती त्याच्या दारात लोळण घालते. तिथं प्रमाण असं लावा, अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी नवजता दुरी दवडिता हाकलून लावल्या तरी जात नाहीत. किंवा की मोक्ष त्यांचे द्वारी सिद्धीसहित, सिद्धीसहित मोक्ष त्यांच्या दारातला दास होतो. कोणाच्या? ज्यानं आईबापाची सेवा पोरानो ईश्वर स्वरूप समजून केली त्याच्या. माझी विनंती आहे तुम्हाला, देवाची सेवा करून आईवडील भेटत नाहीत. देवाची सेवा केल्याच्या नंतर आईवडिलाची प्राप्ती होत नाही, पण आईवडिलाची सेवा केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होते. हे पुंडलिकरायाचं चरित्र आहे. आणि एवढं घरी घेऊन जा. आणि आता ऐका, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव याचा अन्वय लावत असताना विश्लेषण सांगतो तुम्हाला एका मिनिटामध्ये. का आपण मागं प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान केलं, त्रिवेणी संगमावरती स्नान केल्याचं पुण्य जे होतं ते पुण्य तो पर्वकाळ होता. तो पर्वकाळ साधण्यासाठी सर्वांना अट्टहास केला जीवनातला. मग ते तीर्थ प्रयागचं दररोज काय करतं तर ऐका, शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान्न काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. कोणाचं चरण वंदन करतात? पुंडलिकरायाचं. हो, ती सगळी तीर्थ प्रयागचं तीर्थ काय येतं इथं तर उत्तर ऐका, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया आणि पर्वकाळ पाया थळी वशे वैष्णवा. तो त्यांना पर्वकाळ वाटतो. कुणाला? त्या तीर्थांना. आपल्याला तो पर्वकाळ वाटला आणि त्यांना पुंडलिकाच्या चरणाला लागणं हा पर्वकाळ वाटला. कशासाठी तर तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. आणि हे कशाचं सामर्थ्य आहे तर हे जपाचं नाही, हे तपाचं नाही, हे ध्यानाचं नाही, हे अनुष्ठानाचं नाही. हे कशाचं आहे? आईबापाच्या सेवेचं. म्हणजे त्यानं कर्तव्य पूर्ण केलं मायबापाची सेवा करण्याचं. आणि त्याच्या बदल्यात काय झालं तर प्राप्तव्य धन्य म्हणून घेण्यासाठी मिळालं. म्हणून धन्य पुंडलिका बहुबरे केले निधाना नेले पंढरी. ज्यांना ज्यांना हे 5 मिनिटातलं प्रबोधन कळालं ते धन्य झाले. ज्यांना कळालं नाही त्यांना संत महात्म्यांना वेगवेगळी रूपकं करून सावध केलं, जागं केलं. होय बा जागा, होय बा जागा, वाऊगा कागा शिनशी. किंवा आता जागा रे भाईनो जागा. किंवा अजून ऐका, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. किंवा आता ऐका, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध ऐका. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध ऐका. तुमच्या नगरीचा मान आहे भरवसा. टाळ वाजवा. तुमच्या नगरीचा अमान आहे भरवसा. तुमच्या नगरीचा अमान आहे भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. 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 उठा की जे माय बाप कैसे लागली झोप. उठा की जे माय बाप कैसे लागली झोप. उठा की माय बाप कैसी लागली झोप. उठा की माय बाप कैसी लागली झोप. हुजूर जाओ नि आयवडे चुकवा की खेप. हुजूर जाओ आयवडे चुकवा की खेप. हुजूर जाओ नि आयवडे चुकवा की खेप. हुजूर जाओ नि आयवडे चुकवा की खेप. उठा की जे माय बाप कैसी लागली झोप. उठा की जे माय बाप कैसी लागली झोप. निर्गुण निराकर दादा माहुर माझ गाव.
बसलेली टाळी वाजवा. टाळ कर टाळ टाळ. घोळा घोळा वाजती टाळ झन झनाला दरसाळ. घोळा वाजती टाळ झन झनाला दरसाळ. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकुळ 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 सांगावया आलय माई माझ नाव. 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 आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाती हो. कार्तिक तुझ्या गोंधळाची दाती हो. कार्तिक तुझ्या गोंधळाची दाती हो. कार्तिक तुझ्या गोंधळाची देवाचा शोभे वाढवती हो. देवाचा शोभे वाढवती हो. दलित देवाचा शोभे वाढवती हो. दलित देवाचा शोभे वाढवती हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली चाव. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली चाव. उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली चाव. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली चाव. बेस बेस वेळ लागत. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी. सवत होऊनी भजनी लागा देव कर कैवारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी. सावत होऊनी भजनी लागा देव कर कैवारी. देव कर कैवारी. हे माझा माझा मल्हारी तुम्हारे मल्हारी वारी. माझा मल्हारी चिवारी मल्हारी चिवारी. मल्हारी चिवारी मल्हारी चिवारी. मल्हारी चिवारी मल्हारी चिवारी. सोहम वाग्या प्रेम नगरवारी. सवत होऊनी भजनी लागा देव कर कैवारी. माझा हो मल्हारी चिवारी मल्हारी चिवारी. माझा मल्हारी चिवारी मल्हारी चिवारी. मल्हारी चिवारी मल्हारी काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होते का मुसलमानाची सोन. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होते का मुसलमानाची सोन. त्या तरुणीला आई म्हणाला. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. राजा तो शिलवान. मुसलमान
होते हिंदू मुसलमान लागत होते हिंदू मुसलमान होते हिंदू मुसलमान छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 जय श्रीराम जय जय श्रीराम दौर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका 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 दौर 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 फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका डुगडुगू ऐका डुगडुगू ऐका डुगडुगू ऐका पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे राजकीयचे बोलणं आम्ही वर्तमान खोटे राजकीयचे बोलणं आम्ही वर्तमान खोटे पिंगाबाई पिंगाग पिंगाबाई पिंगाग पिंगाबाई बेस करा रे मोकळा करा डबल वाढवा रे ना विठ्ठल
पुंडलिका बहुबरी केले निधान आणले पंढरी न करियाळ सालिया संसारी पाहे पा पंढरी भू वैकुंठ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडली वरदा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवृत्तीराजा सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया तुकाराम